जिंकला कासगाव टीम ना त्यांचं देखील करूयात अभिनंदन आणि शिल्लोड टीमचं देखील आम्ही कौतुक करू। चला बॉलची मागणी मैदानाच्या आतमध्ये करण्यात आली आहे। आमचे अतुल दादा मात्रे म्हटलं तर खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीमध्ये त्यांची देखील भरपूर मेहनत, अतुल दादा मात्रेंनी देखील आपल्या रक्ताचं पाणी केले, पाण्याचं रक्त केले आणि स्पर्धेमध्ये अफाट मेहनत त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळाली। जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी क्रिकेट क्लब बाल आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला जानमान निवाळीपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये गावदेवी क्रिकेट क्लब बाल या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात नेहाल म्हात्रे आणि त्याच्या साथीनं सोमनाथ रहाणेला आपण पाहतोय सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये। बॉलिंग ट्रॅक वरती रोशन जाधव सध्याच्या घडीला P1चा पहिला षटक, मॅटाडेरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आमचे करण लहाणे अत्यंत जवळचे मित्र आणि भरपूर चांगली गोलंदाजी त्यांची आपण या मॅच मध्ये पाहिली। लेट्स प्ले गेम ऑन, विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। व्हेरी फर्स्ट बॉल, नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल विजय वर्सेस विजय, विनर विनर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। वी मध्ये फटका एक्झिक्यूट केला, मिड ऑफ ला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो आणि आताचा पहिला बॉल आला मैदानाच्या आतमध्ये डॉट। रोशन जाधव सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती, P1चा पहिला षटक सुरू आहे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी 11 वाजून 21 मिनिटाला पहिला बॉल हाताळला, 11 वाजून 41 मिनिटाला कंप्लीट 4 षटक आपल्याला हाताळायची याची देखील दक्षता घ्या। दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, बॅटची टॉपेज आहे, बॉल हवेमध्ये आणि अखेर शॉट एक्स्ट्रा कव्हरेजचा फिल्डर चेंडूच्या खाली, कोणती चुकी होणार नाहीये। जय जाधवने टिपलाय झेल आणि संपलाय बॅट्समन नेहाल म्हात्रेचा खेळ। धक्का क्रमांक पहिला, फलंदाज पास। विजय संघ मिताली 11 श्री गणेश क्रिकेट क्लब कासगाव ज्या टीमचे पुरस्कर्ते आहेत बाळारामजी कांबळे साहेब आणि त्यांच्या अगेन्स्ट या मॅच मधील विजयी संघ आपल्याला पाहायला मिळेल। हो यावेळेला ऑफस्टिक पाहावा लागेल, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल, पंच जगदीश जुतकर सर आमच्याकडे वळतात आणि दर्शवतात ICC नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंचाने सांगितलं पास व्हाईट बॉल। येस रॉयल एंट्री, ग्रँड एंट्री या स्पर्धेचे दमदार शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते आशिष दादा म्हात्रे आणि त्यांचे सुपुत्र धैर्य आशिष म्हात्रे या पिता पुत्राची जोडी आता या स्पर्धेमध्ये होत असताना ग्रँड एंट्री आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळते। रॉयल एंट्री धैर्य म्हात्रे म्हटलं तर आशिष दादा म्हात्रे यांचे चिरंजीव आहेत। षटकार मैदानाच्या आतमध्ये तेजस म्हात्रेच्या बॅटमधून, तेजस म्हात्रेला आपण पाहतोय तब्बल 3रा क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन बॅटर तेजस म्हात्रे, ज्यानं एक षटकार जरूर ठोकला तो तेजस पुन्हा एकदा तयार। रोशन जाधवच्या अगेन्स्ट पुढचा बॉल, हो आता दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल, गुड लेंथ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये राहिला गोलंदाज यशस्वी। रोशन जाधवला आपण पाहताय ज्याच्या षटकामध्ये एक षटकार जरूर आला पण त्यानंतर आता चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न रोशन जाधवचा आपण पाहतोय। स्टिल 2 टू गो, ओहो पुन्हा एकदा लेंथ बॉल मैदानाच्या आतमध्ये, अकूट टप्प्यावरती नियंत्रण, दिशेमध्ये नियंत्रण, गतीमध्ये नियंत्रण, व्हाट पर्टिक्युलर बॉलिंग बाय रोशन जाधव। सर्कलच्या बाहेर आपल्याला दोन पाहायला मिळतात, एक लॉंग ऑफला आणि काव कॉर्नरला फिल्डर।
ओ या वेळेला बॉल बॅक ड्राइव्ह समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये बॉलला कॅरी केला रोशन जाधवनं एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक 1 च्या अखेरीच्या फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला त्या तब्बल 7 अंकावरती 7 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी क्रिकेट क्लब बाल या दरम्यान करड गावचे आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन झाला त्यांचा देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत सुनील साहेब या पण स्पर्धा आपल्या मानाची आहे स्पर्धा आपल्या खरड गावाच्या सन्मानाची आहे सो ग्रामस्थ मंडळ खरड आणि आदर्श 11 क्रिकेट क्लब खरड आपण जर आला असाल तर या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपण सन्मानाने विराजमान व्हा त्याचबरोबर आंबेगावचे देवादादा भाग्यवंत यांचं देखील इथे शुभागमन झालं देवादादा भाग्यवंत यांचं देखील करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्व मान्यवरांना आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावरती सन्मानानं स्थान पण नवा आणि या मागचा या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा ग्रामीण खऱ्या अर्थानं श्री मलंगड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते श्री मलंगड चषक 2025 चा हा दर्जेदार आणि धमाकेदार पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला पर्व आणि याचा मग सर्वांना गर्व आणि याच्यातच सर्व काही आपल्याला श्री मलंगड चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे अर्थातच आशिष दादा मात्रे ऋतिक दादा मात्रे अतुल दादा मात्रे आणि संपूर्ण आदर्श 11 खरड ज्यांच्या माध्यमातून या दमदार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं त्यांचं देखील करूया कौतुक आणि जवळ मागच्या दिशेने ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपण पाहतोय कार्तिक जाधव पहिला बॉल ओहो पहिला बॉल अवे फ्रॉम बॉडी ठेवायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रयत्न फसला अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल ऑफ च्या बाहेरचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो निहाल मात्रेला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एजला जो सलामीसाठी आला होता तो निहाल तयार पहिला बॉल आता प्रयत्न यशस्वी राहिलाय चेंडू टप्पा पडला थोडासा बाहेर निघाला एक्स्ट्रा बाउन्स घेतला टेकअप झाला आणि थेट जाऊन विसरला विकेट कीपरच्या हातामध्ये आता वाईटचा प्रत्युत्तर दिलाय गोलंदाज कार्तिक जाधवनं या डॉटनं यस आमचे ऋतिक दादा मात्रे यांचं देखील इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन झाला ऋतिक दादा मात्रे यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करू त्यांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये लागला ओव्हर पिच समोर खेळला वी मध्ये लॉंगॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळते थोडेसे फंबल आणि एक धाव इथे सहजरित्या होईल कंप्लीट एका धावेच्या साथीनं संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला एका गडाच्या नुकसानात 9 अंकावरती सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस 5 षटकांचे मॅच अगदी दिलेल्या वेळामध्ये आपल्याला कंपल्सरी 4 षटक हाताळायचे 7 मिनिटांमध्ये आपण 1.2 बॉलचा खेळ कंप्लीट केला हो टप्पा पडला एक्स्ट्रा बाउन्स घेतला वी मध्ये पुन्हा एकदा खेळलाय गरुड जर घेतली बॉलला स्टॉप केला एक कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न नाहीये आणि एकच धाव पुन्हा एकदा मिळेल टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे जर्मन नेवाळीपाडा या टीमच्या माध्यमातून एका बाजूला नेवाळीपाडा संघ जो सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय जर्मनाचा बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला ओहो क्या बात आहे स्लॉट मध्ये होता स्लॉट मध्ये पाठवून दिला आपल्या टप्प्यात आल्यावर आपण कार्यक्रम 100% करतो आणि कार्यक्रम सध्या केलाय ते म्हणजे नेहाल म्हात्रेनं बॉलला फेकून दिले थेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर अवश्य वार्तालाप करत चेंडू सीमा पार श्री मलंगडच्या षटका मात्रेच्या बाट मधून आता दिशा पाहावी लागेल पिची खराब ऑफस्टिकच्या बाहेर अजून एक व्हाईट बॉल या षटकातील येणारा डबल दुसरा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि या स्पेल मध्ये येणारा हा तिसरा व्हाईट 17 ऑन बोर्ड 17 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला 17चा खतरा आता कोणत्या टीमला लागतोय पाहावं लागेल अजून एक समोर खेळा वी मध्ये वॅकेट एरिया क्षेत्र खाली आहे रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना नेहाल म्हात्रेच्या बॅटमधून अजून एक तडाखा बंद चौका
पाड्या संघाला 21. ओ टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स घेतला, बॅटची लिडिंग एज घेतली विकेट किपरच्या डोक्यावरून. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून बॉल चालला थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा येणारा दुसरा बॅक टू बॅक चौका. गेल्या 2 ओव्हरच्या अखेरीस end of the second over, 25 on board, loss of 1 wicket, 2 over completed on the scorecard from team गावदेवी क्रिकेट क्लब. बाल संघ म्हटलं तर आमचे भाग्यजी म्हात्रे जे आमच्या खऱ्या अर्थानं समालोचक क्षेत्रामध्ये ज्यांनी देखील बाल गावाचं नाव लौकिक केलं ते भागेश म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील बाल टीम साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. रोशन जाधव पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. यस, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 26. तेजस मात्र तयार. पहिला बॉल क्या बात, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्र निवडलंय. चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चाबूक स्ट्रोक होता पण फिल्डर त्या ठिकाणी तैनात. थ्रोपैकी थोडीशी करा पण कलेक्शन भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. एका हाताने बॉलला गॅदर केलं. एकच धाव या बॉल वरती मिळेल. एका धावेच्या साथीने संघ 27 या अंकावरती. गावदेवी क्रिकेट क्लब बाल संघ म्हटलं तर मलंग टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सातत्यानं संघ चांगला क्रिकेट खेळत असतो आणि या टीमला आता नेवाळीपाडा टीमच्या अगेन्स्ट एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण करावा लागेल. कारण नेवाळीपाडा संघ देखील तितक्याच ताकदीचा फुल ऑन लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला. ऑन ड्राइव्ह मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. काउ कॉर्नर रिझर्व्ह मध्ये फिल्डर प्रचंड वेगाने चिंडपर्यंत पोहोचलाय. बॉल पर्यंत पोहोचेल, बॉलला कॅरी करेल, थ्रोपैकी करेल तोपर्यंत धाव मिळेल. एक चिकी सिंगल. आजचा अंतिम दिवस, फायनल डे, संडे फन डे आपल्याला पाहायला मिळतंय श्री मलंगगड चषक 2025 चा तरार मैदानाच्या आतमध्ये. अंतिम दिवसामध्ये 8 संघ समोर आलाय आणि समोरच ठोकून दिलाय. तेजस मात्रेचा हा वार मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण नेवाळेपाडा संघकार चेंडू सीमा पार. धावा मिळतील 6 षटका. मात्रेच्या बॅटमधून आता बॉल दुसरा षटका. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांची मॅच. हो, दिशा पाहावी लागेल, दिशा पाहावी लागेल. वेगावरती नियंत्रण आहे पण दिशेवरती नियंत्रण नाहीये. सो अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. बघा 11 वाजून 35 मिनिटं झाल्यात. येणाऱ्या 7 मिनिटाला आपल्याला कंपल्सरी येणारे उर्वरित बॉल हाताळायचे. पुढचा बॉल तेजस मात्र तयार. फुल टॉस समोर खेळला. व्ही मध्ये फिल्डर. ओ व्हाट अ कॅच, व्हाट अ फॅंटास्टिक कॅच, व्हाट अ एक्सलेंट कॅच, व्हाट अ मॅग्निफिसंट ग्लोरियस ब्युटिफुल कॅच बाय फिल्डर विजय जाधव. काय झेल टिपलाय. अप्रतिम कॅच मैदानाच्या आतमध्ये. दत्त दीपक कॅच, आउटस्टँडिंग कॅच, ब्युटिफुल कॅच.
गरुड झेप घेतली एका हातानं ही कॅच मैदानाच्या आतमध्ये फायनली केली आहे कंप्लीट. बॅलन्सिंग पा या आपण पाहूयात विथ द हेल्प ऑफ टेलिकास्ट टेलिव्हिजन स्क्रीन वरती रिप्ले ऍक्शन. आउटस्टँडिंग कॅच बाय विजय जाधव. ओहो क्या बात है. फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. सो ब्युटिफुल. सो एलिगंट. जस्ट लुकिंग लाइक अ वाव. शक्य. आतमध्ये 6 धावा क्रॅकिंग सिक्सर. 41 धावा स्कोर कार्डवरती निखिल मात्रेच्या बॅटमधून. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला पाठवून दिलाय थेट गाव कॉर्नर. बाउंड्री लाईनच्या बाहेर या स्पर्धेतील सर्वात दूर पल्ल्याचा बिगेस्ट अँड ब्लास्टेड सिक्सर. क्रमांक 3च्या अखेरीस फलकावरती धावा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब भाल हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला त्या तब्बल 47 या अंकावरती. करण ठाकूरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती, जो या स्पर्धेचे शिल्पकार आमचे ऋतिक दत्ता मात्रे याचे अत्यंत जवळचे मित्र करण ठाकूर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिक दादा मात्रे म्हटलं तर त्यांचा भरपूर मोठा फॅन फॉलोविंग, कारण आपल्या सुमधुर आणि मखमली आवाजाच्या जोरावरती प्रत्येकाच्या हृदयावरती ते देखील राज्य करतात. पहिला बॉल क्रॉस मध्ये खेळला, आडवा बट्टा फटका एक्झिक्यूट केला, फिल्डर मिड विकेट रिझनला गरुडी जब घेतली, एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलाय, रोबेकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये एक चिकी सिंगल. 48 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. निखिल मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर बॅटर ज्याच्या बॅटमधून सलग 2 बॉल वरती 2 षटकार आल्यात. षटकार हॅट्रिक निखिल मात्र कंप्लीट करेल का पाहावं लागेल, कारण सलग 2 ला 2 फेकून दिलेत. एक फ्लिक ऑफ द रिस्ट, एक लॉफ्टेड हिट
आणि या स्पर्धेतील सर्वात दूर पल्ल्याचा षटकार देखील निखिल म्हात्रेच्या नावावरती आतापर्यंत राहिला आहे. ओ यावेळेला औसला लॉफ करायचा प्रयत्न व्ही मध्ये केला लॉंगॉनला फिल्डर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागेल माघारी धावाच्या स्वरूपात. वैभव मात्र मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 49 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. स्टार्टिंग एंडला बॅटर निखिल म्हात्रेला आपण पाहतोय. हो दिशा पाहावे लागेल ऑफ स्ट्रिकच्या बाहेर बॉल. अंपायर बाळा माने सर आमच्याकडे वळतात आणि दर्शवता नंबर सिग्नल व्हाईट बॉल. निखिल मात्रे फुलोर लाईनचा बॉल यामध्ये देखील फ्लिक करायचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर धावतोय पळतोय प्रचंड वेगाने मिड विकेटचा फिल्डर पोहोचलाय आणि अखेर या बॉलवरती धाबा मैदानाच्या आतमध्ये मिळतील त्या बॉल 2 धावेच्या साथीने संघ जाऊन पोहोचलाय. टीमची 50 52 धावा स्कोर कार्ड करते. निखिल मात्र तयार व्ही मध्ये यावरला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नाहीये वॅकेंट एरिया आणि आता रिकामे जागा मैदानाच्या आतमध्ये बळत असताना निखिल मात्रेचा वार चेंडू सीमा पार धावा मिळतील चार. मलंगड चषक 2025 चौथा. Use hit shaka. थर्डमॅनला विकेट किपर लॉंग स्टॉपला विकेट किपर आपल्या मागे जो प्रेक्षक आहे त्याला मैदानाच्या बाहेर घ्या. थँक्यू सो मच. तफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचला 62 अंकावरती. यामध्ये देखील ऑन साइडला ऑन ड्राइव्ह मैदानाच्या आतमध्ये लॉंग कार्पेट फिल्डर पोहोचला लॉंग ऑन मधून आणि एकच धाव ॲक्युरेट ट्रॉफी की मैदानाच्या आतमध्ये कलेक्शन देखील राहिला तितकं चांगला. एंड ऑफ द 4th ओव्हर 4 षटकांचा वाजवी खेळ इथे कंप्लीट झालाय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागला गेला तर तब्बल 63 या अंकावरती श्री मलंगडचं हे विभाग आणि या श्री मलंगडच्या पायथ्याशी वसलेलं हे खरड गाव या खरड गावामध्ये वसलेलं हे ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये चालू असलेली ही दमदार दर्जेदार आणि रुबाबदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटची शाळा क्रिकेटची नगरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा रणनीती महासंग्राम क्रिकेटचा महाकुंभमेळा उत्सव क्रिकेटचा जत्रा क्रिकेटची या सर्व काही आपल्याला या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये पाहायला मिळते. करड गावाच्या मानाची स्पर्धा मलंगडच्या अभिमानाची स्पर्धा ठाणे जिल्ह्याच्या स्वाभिमानाची प्रत्येक क्रिकेटरच्या स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आपण पाहता श्री मलंगड चषक 2025.
शेवटचं षटक अंतिम षटक देत ओव्हर आणि देत ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो लखन जाधव. अंतिम षटक लखन जाधवच्या अगेन्स्ट निखिल मात्रे. पहिला बॉल फुलवर लेत होता यावेळेला बी मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार फ्लाइटेड आणि मॅक्सिव सिक्स. माफ मीटर अंतर घेऊन मारलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला निखिल मात्रे. ओ यावेळेला उकरायचा प्रयत्न बाची चिडली बॅकवर्ड रिझर्व मध्ये बॉल चालला धावतोय पळतोय पण अखेर चेंडू गाठली असी मारेशा दन 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 करत बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. 4 धावा चौका. च्या बॅट मधून 2 बॉल वरती मागणार राहिला लखन जाधव. आता कमबॅक करावा लागेल लखनला. तिसरा वार केलाय मैदानाच्या आतमध्ये. हा ब्रँड आता झळकलाय. नाव त्याचा निखिल मात्रे. अजून एक क्रॅकिंग अँड ट्रेड मार्किंग 6 रन. मध्ये देखील पाहिलं वेलकम उसळणे या टीमनं कोणीच्या अगेन्स्ट तब्बल 82 धावा चेस केला. म्हणजे या क्रीडांगणामध्ये खऱ्या अर्थाने धावा होत आहेत, चेस होत आहेत, डिफेंड देखील होतात. वाईड यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चांगला बॉल डॉट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. हा बॉलला डॉट. आता स्टील 2 टू गो. 70 क्रमांक पहिला मधील हा शेवटचा बॉल. ओ यावेळेला देखील उपकाराचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक कंप्लीट होईल का? एक झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये आणि आता दुसरी झाली कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. चांगला आय कॉन्टॅक्ट या 2 बॅटरच्या दरम्यान आणि बघता इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट. 18 धावा आतापर्यंत या 5 बॉल मध्ये खर्च केल्या. तर म्हणजे लखन जाधवनं 44 या अंकावरती खेळतोय. निखिल मात्रे षटकाराला तर अर्धशतक कंप्लीट होईल. आलाय या स्पर्धेतील हा 30रा अर्धशतक. आजच्या दिवसातील हे 2रा अर्धशतक. नाव त्याचं निखिल मात्रे. निखिल एकदा बॅट वरती करा. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. क्या बात आहे, काय बॅटिंग केली आहे. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय निखिल मात्रे. आणि या स्पर्धेतील धावसंख्येचा उच्चांक देखील गाठलाय. तो म्हणजे टीम गाव देवी क्रिकेट क्लब भाल या संघाला तब्बल धावा बनवल्यात त्या 87. हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट. थँक यू. हायेस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट. नेक्स्ट मॅच आपल्याला विजय वर्सेस विजय या संघ आपल्याला पाहायला मिळेल. विनर वर्सेस विनर असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. 87 बनल्यात. 88 चं लक्ष्य आणि कशा प्रकारे 88 धावा बनवल्या जातील टीम जर्मन निवाळीपाडा या टीमच्या माध्यमातून आणि कशा प्रकारे 88 धावा रोखल्या जातील ते म्हणजे टीम गावदेवी क्रिकेट क्लब भाल या संघाच्या माध्यमातून याचं धावतो नाही केला करत मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि या ऐकूयात पुन्हा एकदा तुषारजी शिंदे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
डॉक्टर विनायक म्हात्रे आपल्याला विनंती, आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे. विनंती, आपण या आयोजकांसोबत आपण संपर्क साधायचा ही विनंती आहे. पहिल्या डावामध्ये तब्बल 87 धावा बनल्या गेल्यात. 88 धावेंचं भलं मोठं लक्ष इथे समोर आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. भाल संघानं 87 बनवलेत. 88 धाव्यांचं मोठं लक्ष आहे आणि हाय स्कोरिंग वेन्यू आहे. या मैदानावरती सातत्याने धावा बनताना आपण पाहिल्यात. डॉक्टर विनायक म्हात्रे, आपण या, आपल्याला विनंती आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती देवेश म्हात्रे आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. नितीन जाधव आणि रोशन जाधव ही दोन्ही मैदानावरती आहे. 88 धाब्यांचं मोठं लक्ष आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. 88 इज द टार्गेट. लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या सेफ मानली जात नाही. तुम्ही किती बनवल्या तरी त्या म्हणू शकतात. हा खेळ क्रिकेटचा आहे आणि तिथे धावा बनल्या जातात. राईट आर्म राऊंडचं विकेट. पहिला बॉल अगदी थर्डमॅनच्या हातामध्ये गेलाय. अगदी दिशाहीन हा बॉल होता. अँगल जरूर बदललाय गोलंदाजाने. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे आणि 88 धावांचा पल्ला गाठायचा. त्यापैकी एक धाव आली आहे. आता 87 बनवायच्या. बॅटिंग करणारी टीम नेवाळीपाडा. पहिला बॉल नंतर लगेच अँगल बदलला देवेश म्हात्रे यांनी. राईट आर्म ओव्हर द विकेट आले. हा देखील ऑफ स्टॉपच्या बाहेर. अपील जरूर झाली आहे पंचांकडे. फलंदाज बाद आहे. ऑप्शनच्या खूप जास्ती बाहेर बॉल होता आणि अपील झाली आणि अपील नंतर पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कॅच कॅरी झाला का हे चेक करायचे. एज आहे, पंचांनी कन्फर्म केलं. फक्त कॅच हातामध्ये डायरेक्ट गेलाय का हे चेक केलं जाईल. कॅच कॅरी झालाय का. तर बॉल कॅरी झाला नाहीये. फलंदाज सुरक्षित असतील. चला, अप्रतिम क्लॅरिटी विथ क्वालिटी आणि पंचाने नॉट आउट या ठिकाणी घोषित केले. बॉल कॅरी झाला नव्हता.
तोच प्रश्न होता मुख्य पंचांना की बॉल कॅरी झालाय की नाही, परंतु फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित आहेत आणि हे काम केलंय ओम साई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. कॅमेरामॅनचं कौतुक आहे, त्यासोबत आमचे लाईव्ह ऑपरेटर सागरदादा फराड यांचं देखील कौतुक आहे. फुदरलेनचा बॉल अप्रतिम टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत काऊ फेजला. एका धावेचा प्रयत्न होता, एक धाव तिथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. दोन धावा धावफलकावरती आहेत. आणखी एक वाईट बॉल वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचायचा होता. झेल पुन्हा एकदा सुटलाय. जीवनदान तर मिळालंय. सन्माननीय गणेशदादा म्हात्रे आमचे शाखा प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजचा कूलर, बेस्ट बॅट्समनचा कूलर आम्हाला मिळालाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार आम्ही मानतोय. सन्माननीय जगदीश दादा म्हात्रे आणि दादा म्हात्रे या दोन्ही मान्यवरांचं आगमन इथे झालंय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बोथ ऑफ यू. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. हा देखील बॉल पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर आहे. वाईट बॉल पंचांनी कॉल केला. अवांतर धाव पुन्हा एकदा प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जात आहे. यावेळेस चांगला फटका आहे. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 6. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. सहा धावा धावफलकावरती आहेत. What a shot that is. No look shot on side ला. पॉवरफुल हिट. पुल करत असताना बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार. क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. बराच वेळ गोलंदाजी करणारी टीम आपण घेत आहे. पहा, वेळेची मर्यादा. तुम्हाला 5-5 षटकांचे सामने खेळायला मिळतात. ही देखील खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. अनेक स्पर्धांमध्ये खर तर 3 ओव्हरच्या मॅचेस होतात, कधी कधी 2 ओव्हरच्या देखील होतात. विनंती आहे थोडीशी घाई करा. थोडंसं सहकार्य तुमचं देखील गरजेचं आहे. कॉपरेशन खूप महत्वाचं आहे या प्रोसेस मध्ये. फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या दिशेने वेगाने आले. तोपर्यंत एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 13. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 13. आजच्या दिवसामध्ये 2 सामने आपल्याला एक्स्ट्रा अतिरिक्त खेळवायचे आहेत. त्याच्यामध्ये एक सेमीफायनल आहे, एक फायनलचा देखील सामना आहे. सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. चला, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको. गोलंदाजी करणारी टीम थोडीशी घाई करा, विनंती आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला अंतिम षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त ठेवावा लागू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. चला, सामना स्पीडअप करा.
24 बॉल मध्ये 75 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. लक्ष अजून देखील मोठं आहे, परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे नेवाळीपाडा संघाला. 24 बॉल मध्ये 75 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रमोद सुरकादे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत षटक क्रमांक 2 साठी. अप्रतिम पहिला बॉल आहे. पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज इथे मात्र बाद असतील. लेग बिफोर विकेट, आउट. काकडवालचा संघ त्यांच्या विरोधामध्ये बेदवडेचा संघ खेळताना पाहायला मिळेल. काकडवालचा संघ इथून मॅच संपल्यावरती नवी मुंबईला देखील खेळण्यासाठी जाणार आहे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. काऊ फेजला बॉल ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक धाव एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 14. 14 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक अप्रतिम टायमिंग. मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. इट्स मॅक्सिमम षटकार. रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 88 धावांचं लक्ष आहे. लो राहिलाय हा बॉल. एकदा अप्रतिम बॉल आहे. पाठीमागच्या बॉलवरती षटकार आला. त्याचं कोर्स करेक्शन गोलंदाजाने इथे केलंय. एकूण धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 20. फुललेनचा बॉल फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 21 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 21. फुल टॉस बॉल आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल. आणखीन एक षटकार. हे षटक थोडस महागडे राहिले आणि एकूण धावफलक जाऊन पोहोचलंय 27 धावा धावफलकावरती. 27 आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. लॉस ऑफ दी 1 विकेट. देखील 61 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला देखील विनंती आहे. थोडंसं सहकार्य करा. 5-5 षटकांच्या मॅचेस आपण खेळवतोय. आज 2 सामने आपल्याला अतिरिक्त खेळवायचे आहेत. याची देखील नोंद आपण करून घ्या. पुढील मॅच काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये बेतवडे अशा संघांदरम्यान या ठिकाणी पुढील सामना आपण खेळवणार आहोत. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस मात्र दाखल झालेत. 18 बॉल मध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये बनल्या गेल्यात आणि 18 मध्ये अजून देखील 61 धावा बनवायच्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे.
बाल संघ आपण खूप जास्त वेळ घेत आहे मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील 60 सेकंदांमध्ये नवीन षटक आपल्याला सुरू करावं लागतं 1 मिनिटाच्या आतमध्ये. असे नियम क्रिकेटमध्ये आता इन्क्लूड झालेले आहेत. वेळेचं देखील महत्व आहे, याची देखील नोंद आपण करून घ्या. तेजस महात्रे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 3 साठी. 18 बॉल आणि 61 धाब्यांची आवश्यकता. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29. 17 बॉल मध्ये 59 धावा अजून देखील बनवायच्या. नेवाळीपाडा संघाने एकच विकेट आतापर्यंत गमावली. 17 बॉल शिल्लक आहे. 17 बॉल मध्ये 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. अप्रतिम टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत, अंदाज तर घेत आहेत, परंतु बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. अप्रतिम षटकार. 6 धावा. वरती आहेत नितीन जाधव यांच्या बॅट मधून षटकार आलाय. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत नितीन जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली या दुसऱ्या महत्वपूर्ण डावामध्ये. आणखीन एकदा चांगला फटका आहे. काऊ फेजला क्षेत्ररक्षक. एका धावेची प्राप्ती होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 36 धावा धावफलकावरती आहेत. 36 रन्स ऑन द स्कोरकार्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. हेलिकॉप्टर उडवलाय क्षेत्ररक्षक, परंतु बनतील दर्शक. अप्रतिम फटका आहे. फलंदाज करण ठाकूर यांच्या बॅटमधून चौकार. वरती आहेत अजूनही या ठिकाणी 48 धावेंची आवश्यकता आहे. 14 बॉल मध्ये 48 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. 14 मध्ये 47 बनवायच्या. 14 बॉल मध्ये 47 धाव्यांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 47 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती तेजस मात्र बॅटिंग साठी करण ठाकूर. कमी गतीने हा बॉल टाकलाय आणि इथे मात्र चकमा दिलाय फलंदाजाला. चांगला बॉल पाहायला मिळालाय. गोलंदाज तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून ऑप्टमच्या बाहेरचा हा बॉल होता. डॉट बॉल आलाय. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 47 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. यष्टांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. हा देखील वाईट बॉल. वाईटच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक इथे 3 मार्गस्थ आहे. तेजस म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहेत 42. हा बॉल महत्वाचा आहे. यावेळेस देखील कमी गतीने बॉल टाकला क्षेत्ररक्षक. पंच चेक करतात. चेक करतील काय योग्य निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजीची मदत देखील आपण घेतोय. चला टेक्नॉलॉजी मदत घेतली जाते. पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. चेक केलं जाते. तोपर्यंत पाणी पाहिजे मैदानावरती. ओके पाणी येईल मैदानावरती.
चौकार आहे, पडद्याला टच झालं होतं. चला, आणि 4 धावेंनी धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 46 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 46. बारा बॉल आणि 42 धावेंची आवश्यकता या ठिकाणी नेवाळेपणा संघाला असणार आहे. 12 बॉल मध्ये 42 धावा प्रति षटकामागे 21 धावा इथून देखील बनवायच्यात नेवाळेपणा संघाला. चला, क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडं सहकार्य करा, विनंती आहे. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 42 धावेंची आवश्यकता आहे. पहिल्या 18 मध्ये 46 बनल्यात, 12 मध्ये 42 धावेंची आवश्यकता आहे. 9 विकेट हातामध्ये आहेत नेवाळेपाडा टीमच्या देखील. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद यांना आपण पाहतोय. सेकंड ओव्हर ते आपले टाकतायत प्रमोद गोलंदाजी ट्रॅक वरती. डाऊन दी लेग हा बॉल वाईड आलाय. वाईडच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 47. 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 47 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत 47. 47. फुल टॉस बॉल होता. बॅटच्या एजला लागलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल जाईल तोपर्यंत मिळेल केवळ एक धाव. एका धावेने आता काम चालणार नाहीये. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, जीतना है तो लगाना पडेगा. चौकावर छक्का, चौकार षटकार मारावे लागतील. मोठ्या फटक्यांची नितांत गरज या ठिकाणी आहे. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. यावेळेस ऑन साइडला बॉलला खेळायचं होतं. बॅटचं फेस लवकर क्लोज झालं. बॉल एक्स्ट्रा कव्हर रिचेन मध्ये ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होता परंतु 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा 50 धावा धावफलकावर लागल्यात. या ठिकाणी 50 अप झाली आहे. बॅटिंग करणारी टीम 10 बॉल मध्ये अजूनही 38 धावेंची आवश्यकता आहे. लीगल 10 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 38 रन्स. 10 अधिकृत बॉल मध्ये 38 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाज पर्यंत सज्ज आहेत प्रमोद. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. लोअर फुल टॉस बॉल आणि त्याला पाठवलंय काऊ फेजला खूप दूरवरती. अप्रतिम टायमिंग. षटकार. एरर ऑफ मार्जिन खूप कमी असतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचा बॉल लोअर फुलटॉस जातो तिथे अडचण झाली आणि त्या बॉल वरती मोठा फटका आलाय. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न केला होता प्रमोद यांनी परंतु तिथे लेन चुकली. फुलटॉस मध्ये परावर्तित झाला बॉल आणि त्यावरती षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती प्रमोद. आणखी एक फुलटॉस समोरच्या दिशेने. अप्रतिम टायमिंग. फुलटॉस वरती फुल टोल. बॅक टू बॅक 2 षटकार. धावफलकावरती करण ठाकूर यांच्या बॅट मधून लगातारचे 2 षटकार आले आणि बॅटिंग करणारी टीम देखील या सामन्यामध्ये पुनरागमन इथे करते. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली करण ठाकूर यांच्या माध्यमातून. करण ठाकूर आणि नितीन जाधव या जोडीने अप्रतिम कामगिरी केली आहे. रोहन जाधव जरूर बाद झाले. चला, विनंती आहे टीम मीटिंग आता करू नका. खूप जास्ती वेळ या डावामध्ये लागलेला आहे. थोडीशी घाई करा, सहकार्य करा मित्रांनो, विनंती आहे. 62 धावा धावफलकावरती आहेत. करण ठाकूर. बॅटचं एज लागले फायनल क्षेत्रामध्ये. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. रन आउट. फलंदाज बाद.
मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. सात बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल शिल्लक आहेत. 7 बॉल मध्ये 26 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. अप्रतिम बॅटिंग नवीन फलंदाज विजय जाधव मैदानावरती दाखल होत आहेत. करण ठाकूर अजून देखील मैदानावरती आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल या जोडीला. करण ठाकूर विजय जाधव हा बॉल महत्वाचा आहे. यावरती जर एक मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे या सामन्यामध्ये पुनरागमन करेल. शेवटचा बॉल ऑस्ट्रेलियाच्या बाहेर कमी गतीने टाकला होता. 1 धाव प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली. 2 धावा इथे प्राप्त झाल्यात. आता 6 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. करण ठाकूर यांच्यावरती जबाबदारी आहे. 6 बॉल 24 धावा अजून देखील बनवायच्या. अंतिम षटकामध्ये नक्की काय होईल हे चित्र देखील पाहायचे. चला टीम मीटिंग जास्त वेळ करू नका. क्षेत्ररक्षण करणारी टीम ऑलरेडी खूप जास्त वेळ या ठिकाणी लागलेला आहे. चौसष्ट धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 24 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सोमनाथ राणे दाखल झालेत. अंतिम षटकासाठी 6 बॉल 24 धावांची आवश्यकता आहे. करण ठाकूर यांनी या अगोदरच्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 24 धावांची आवश्यकता. चला पहिला बॉल लोअर फुलटॉस फटका कॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना दुभागून बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे चौकार. आवश्यकता आहे. बॅटिंग करणारी टीम नेवाळीपाडा संघाला 5 बॉल शेवटचे शिल्लक आहे आणि 20 धावांची आवश्यकता आहे. करण ठाकूर यांनी अप्रतिम बॅटिंग केली. हा बॉल महत्वाचा आहे. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर बॅटिंग करणारी टीम पूर्णपणे पुनरागमन या सामन्यामध्ये देखील करेल. 5 बॉल 20 धावा अजून देखील बनवायच्यात. अजून देखील गोलंदाजी करणारी टीम फेवरेट मानली जाईल परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भविष्य करणं चुकीचं आहे. यॉर्कर लेनचा बॉल होता. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धाव पास झालेत. 4 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नायक आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा. यानंतर विनर विनरची मॅच होईल. आपला टॉस इथे केला जाईल. आपण या ठिकाणी येऊन थांबा ही विनंती आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये 19 धावा अजूनही बनवायच्यात. चांगला फटका समोरच्या दिशेने. एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव तर पूर्ण झाली आणि एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. जयेश जाधव मैदानावरती आहेत. 3 बॉल 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज सोमनाथ बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. अंतिम षटकामध्ये 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 3 बॉल मध्ये 18 धावा अजून देखील बनवायच्यात. पहिला तर आलाय. अप्रतिम टायमिंग जयेश यांच्या बॅट मधून ओव्हर पिच बॉल वरती षटकार. 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये 2 बॉल 12 धावा इथून बनवल्या जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये हे समीकरण बिलकुल शक्य आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल महत्वाचा आहे. 2 बॉल मध्ये 12 धावा. यावेळेस बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. हा चौकार आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल शिल्लक आहे. एका बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. जर अतिरिक्त बॉल आला नाही तर मग मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम देखील जिंकू शकते.
शेवटच्या बॉल वरती देखील षटकार आलाय आणि अवघ्या एका धावेने या ठिकाणी भाल संघाने विजय मिळवलाय आणि एका धावेने पराभूत इथे व्हावं लागतंय अर्थात नेवाळीपाडा संघाला. साठी या भाल आणि कासगाव संघाचे संघनायक विनंती आपण टॉस साठी या. कासगाव टीमचे संघनायक आलेले आहेत आणि भाल संघाचे संघनायक आपण देखील त्वरित टॉस साठी यायचे विनंती आहे.